29 ऑगस्ट पर्यंत वेळ आहे आमची, 29 सप्टेंबर पर्यंत वेळ आहे आमची. सरकार काय करतंय, काय निर्णय घेतं बघू आपण. बघू आपण काय निर्णय घेतं बघू. हे बघा, तुम्ही समजून घ्या. ऐका, 1 मिनिट ऐका. काय केलंय यांना, आपण पुरा महाराष्ट्र इथं बसू आणि आपण सगळे उपोषणाला बसू यावेळेस. हे त्याच्याशिवाय यांना निवडणुकीत बी पाडू, त्याची काळजी करू नका. यांचे 113 आमदार आपण येऊन देत नाहीत. पाडू म्हणजे पाडू, त्याची काळजी नका करू तुम्ही. पण आपण आपल्या जातीचं लय कल्याण होईल. आपण हे आत्ताच आपल्याला अडू शकते. नाही, एक कुटुंब गेलं तरी चालतं. कोटीनाथ कुटुंब आपले मोठे होते. हो द्या, काय व्हायचे हे आरपारची लढाई लढायची. 29 सप्टेंबरला आमरण उपोषण होणार आणि आरपार लढायचं यावेळी. हो द्या, काय व्हायचं यांना हटायचं नाही. मी महिनाभर महाराष्ट्रात फिरणार आहे, प्रत्येक तालुक्यात मी जाणार आहे. 29ला पुरा महाराष्ट्र इथं बसतो. देवेंद्र फडणवीसची जिरवायची म्हणजे जिरवायची, काय व्हायचं ते व्हायचं, आरपार लढायचा. कारण हे रस्त्यावरच्या लढाईला भेट नाही.